ईशान्य मुंबईमधील संजय दिना पाटलांच्या खासदारकीला हायकोर्टामध्ये आव्हान दिलं गेलेलं आहे। शपथपत्रामध्ये आईच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे हे आव्हान दिलं गेल्याचं कळतंय। संजय दिना पाटलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। शहाजी थोरातांकडून याचिकेद्वारे खासदारकीला आव्हान देण्यात आल्याचं कळतंय। ईशान्य मुंबईचे खासदार आहे संजय दिना पाटील आणि त्यांच्या खासदारकीला आता हायकोर्टामध्ये आव्हान दिलं गेलेलं आहे। शहाजी थोरात यांनी याचिकेद्वारे हायकोर्टामध्ये हे आव्हान दिलेलं आहे। शपथपत्रामध्ये आईच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि संजय दिना पाटील यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। राज्याच्या राजकीय वर्तुळामधूनही महत्त्वाची घडामोड आपण बघतो आहोत। संजय दिना पाटील यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघामधून लोकसभेला विजय मिळवलेला होता आणि आता त्यांच्या खासदारकीला थेट आव्हान देण्यात आलेलं आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, हायकोर्टामध्ये याचिका करण्यात आलेली आहे। शहाजी थोरात यांनी याचिकेद्वारे नेमकं काय म्हटलेलं आहे, काय त्यांचे आक्षेप आहेत? गुरु संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्याचा कारणाने ही संपूर्णपणे जी निवडणुकीमध्ये संजय दिना पाटील आहेत त्यांचा विजयी ते झालेले आहेत। त्यांनी जे अर्जामध्ये नाव भरताना शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख करणं गरजेचं होतं, परंतु ते न केल्यामुळे हे नियमांचं उल्लंघन असल्याच्या कारणास्तव अपात्र ठरवण्याची आणि त्यांची संपूर्णपणे जी निवड आहे ती निवडणूक रद्द करण्याची मागणी आहे ती या याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने या निवडणुकी याचिकेवरती दखल घेऊन पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि अन्य उमेदवारांना समन्स बजावून याचिकेवरती भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे। तर आता या संपूर्णपणे प्रकरणामध्ये कोर्टाच्या पुढे जी काही बाजू मांडली जाते त्याच्यानंतर कोर्ट काय एक डिसिजन घेते हे पाहणं महत्त्वाचं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।